मित्रांनो, तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ISM या सॉफ्टवेअरचा वापर करून मराठी टायपिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करू शकता हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, ISM सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही इनस्क्रिप्ट, फोनेटिक आणि रेमिंगटोन मराठी यामध्ये टायपिंग करू शकता आणि याविषयी डिटेलमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ISM सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यावर ही झिप फाईल असेल, राईट क्लिक करून ही झिप फाईल ओपन करून घ्या। यामध्ये इन्स्टॉलेशन फाईल असेल ती डबल क्लिक करून इन्स्टॉल करा। ISM इन्स्टॉल झालेला आहे, त्यानंतर फिनिशवर क्लिक करून रिस्टार्ट करून घ्या। रिस्टार्ट झाल्यानंतर ISM ओपन करा। या ठिकाणी टायपिंगसाठी तुम्हाला हवी असलेली भाषा निवडू शकता। मी इथे मराठी निवडत आहे। त्यानंतर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टायपिंगसाठी 3 ऑप्शन दिसतील। जर तुम्हाला इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरायचा असेल, म्हणजे इनस्क्रिप्टमध्ये टायपिंग करायची असेल, तर इथे हा ऑप्शन सिलेक्ट करून यूज करू शकता। हा कीबोर्ड कसा दिसेल हे पाहण्यासाठी फ्लोटिंग कीबोर्ड या ऑप्शनवर क्लिक करा व कॅप्स लॉक ऑन करा। आता तुम्ही बघू शकता की कीबोर्डवरील कोणत्या बटनावर कोणते अक्षर येणार आहे। थोडक्यात हा कीबोर्ड कसा असेल हे तुम्हाला या ठिकाणी दिसतं। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मराठी GCC, TBC टायपिंग करत असाल किंवा MPSC सारख्या एक्झामच्या टायपिंगसाठी प्रॅक्टिस करत असाल, तर तुम्ही इथे टाईपरायटर ऑप्शन निवडून रेमिंगटन मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की हा कीबोर्ड अशा पद्धतीने काम करणार आहे आणि याचा वापर करून तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता आणि फोनेटिकमध्ये तुम्ही जे काही इंग्रजी टाईप कराल ते मराठीमध्ये टाईप होत जाईल। तर मित्रांनो, ही होती ISM सॉफ्टवेअरची बेसिक माहिती किंवा बेसिक सेटिंग्स। आता याचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत। सिंपल, याचा वापर करण्यासाठी ISM सॉफ्टवेअर ओपन करा। तुम्हाला हवा असलेला कीबोर्ड या ठिकाणाहून सिलेक्ट करा। आता मी रेमिंगटन मराठी हा कीबोर्ड सिलेक्ट केला आहे। आता कीबोर्डचा वापर करून मी अशा पद्धतीने काही मराठी टायपिंग करू शकतो। जर तुम्हाला फोनेटिक टायपिंग करायची असेल तर ISM मध्ये फोनेटिक ऑप्शन निवडून मराठी टायपिंग तुम्ही करू शकता आणि सेम तसंच इनस्क्रिप्ट टायपिंग करायची असल्यास इनस्क्रिप्ट हा कीबोर्ड निवडा आणि नंतर तो यूज करू शकता। काम झाल्यानंतर हे ISM सॉफ्टवेअर तुम्ही क्लोज करून ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ISM सॉफ्टवेअरचा वापर करून मराठी टायपिंग करू शकता। यामध्ये मराठी टायपिंगसाठी तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही यूज करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ती मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच त्याला उत्तर देईन। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।